ठाणे पालघर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेची निवडणूक आपण बघत असाल. त्याच निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया आता काही वेळात संपन्न होणार आहे. मोठ्या प्रमाणात मतदारांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद या निवडणूक प्रक्रियेमध्ये नोंदवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ही निवडणूक चुरशीची ठरते. त्यामागचं कारण म्हणजे लढत जी आहे ती प्रतिष्ठेची आहे. सहकार पॅनल विरुद्ध परिवर्तन पॅनल जे आहे त्या दोघांमध्ये चांगलीच लढत जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते. यातच काही वेळापूर्वी परिवर्तन पॅनलचे जे नेतृत्व करतात कपिलजी पाटील यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्या. यावेळी त्यांनी अनेक आरोप या ठिकाणी केलेले आहेत. तसेच आपण आता बघत असाल तर सहकार पॅनल चे काही जे उमेदवार आहेत त्यांना त्यांची निवडणूक त्यांना सरस व्हावी, ते जिंकावे यासाठी सुद्धा सहकार पॅनलचं नेतृत्व आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून, एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला असल्याची चर्चा आपण व्हिडिओ सुद्धा पाहिलेला आहे. राजेशजी पाटील आपल्यासोबत असणार आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत की सध्या ही निवडणूक कुठपर्यंत, किती मतदान झालंय, काय सध्या चित्र आहे या निवडणुकीचं, काय सांगाल आतापर्यंत, अद्याप काय आकडेवारी आली आहे समोर? आज या ठिकाणी सकाळपासून चांगला मतदारांचा प्रतिसाद आहे आणि या ठिकाणी आता फक्त 16 मत राहिल्यात मतदान करण्यासाठी. या ठिकाणी 95% मतदान झालेलं आहे. फक्त 5% राहिले, तोही पूर्ण होणार आहे. राहिला एकात 2 ते थोडे बाहेर आहेत असं वाटतंय, परंतु आम्ही सर्वांच्या बरोबर कॉन्टॅक्ट केलेला आहे. ह्या ठिकाणी का मोठा पार्टीचा पक्षाचा हा विषय नसतो. ह्या सहकारामध्ये जो मतदान नोंदवतो त्यालाच माहिती असतो. आजपर्यंतचा इतिहास आम्ही गेले 25 वर्ष या सहकारामध्ये आहे. मी या सहकारामध्ये बँकेवर स्वतः 17 वर्षापासून बँकेवर संचालक म्हणून, मी या बँकेवर अध्यक्ष म्हणून सुद्धा कार्यरत राहिलेलो आहे. मी बऱ्याच वर्षे बँकेवर काम करत असताना ह्या ज्या सहकार पॅनल आमचा जो आहे हा आम्ही मतदान नोंदवण्याचा प्रक्रियेपासून याच्यामध्ये आता बरेचसे लोक म्हणतात की आमचं असं तसं, ह्याच्यामध्ये कोण पार्टीचा हा विषय नसतो. बऱ्याचदा हा सहकाराचा असतो. हा जो मतदार नोंदवतो त्याचाच ह्या ठिकाणी विजय असतो आणि आम्ही जास्तीत जास्त प्रमाणात या ठिकाणी मतं नोंदवलेली आहेत आणि ती मताच्या आधारे आम्ही ह्या ठिकाणी जास्तीत जास्त मतदान पूर्ण ठाणा पालघर जिल्ह्यामध्ये आम्ही घेऊ. आणि आजपर्यंत बऱ्याचशा लोकांनी दावडे आपल्या चॅनलद्वारे आम्ही बऱ्याचदा ऐकतोय कोणी पैज लावायला चाललंय. आता काही तासाचाच खेळ राहिलेला आहे. कोणाचे कपडे निघतात हे उद्या दिसणारच आहेत आणि कपडे ज्या वेळेस कोणत्या निघतील त्यावेळेस आपण महाराष्ट्र हा बघणार. ही जिल्हा बँकेचा जो निवडणुकीत ही एवढी बँकेत कधी आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या गोष्टीचा वावा करत होते आणि आव हाणत होते, ही उद्या काही तासातच हा दिसणार आहे. हा आव आता काय सांगतात, आम्ही 1 मत मागितलंय, आता उद्या दिसणारच एक मत मागत कोण होता. आणि मग दुसऱ्या बाजूने अँगलने असेही म्हणतात एखाद्या माणसाने दुसऱ्याचं मत असेल म्हणून त्यांनी मागितला तर त्याला आम्ही काय करू. ह्या दोन्ही बाजूने ढोलकाय, एका बाजूला थाप असतो आणि एका बाजूला ढोल असतो. हे वाजवण्याचं काम आम्ही गेले 25 वर्ष सहकार्यामध्ये करीत आहोत. आणि एक खोट्या ज्या गोष्टी आपण आव म्हणून सांगत असतात काही लोक, तर हे आम्ही बऱ्याचशा गोष्टी आम्ही काय केले आम्हाला माहिती आहे. कोणाला ह्या बँकेत कोणाला चेअरमन बसवण्याचं काम आम्ही केलेलं, आम्ही स्वतःही चेअरमन राहिलेलं आहे. कोणाला निवडून आणण्याचं काम आजपर्यंत एक माणूस या संचालक या बँकेवर निवडून आणू शकले नाही स्वतःच्या ऐवजी. तर हे ह्या संचालक पदावर हे सत्ता आणण्याचं जे काम करतात, जर आजपर्यंत ह्या गोष्टीचा जो आजपर्यंत बघितलेला आहे हा जनता उद्या मतदारांच्या मार्फत हे दिसणारच आहे. आणि कोण किती टक्के होणार आहे, कुठे किती टक्के होणार आहे हे सांगतात. मी रोज तुमच्या चॅनलद्वारे बऱ्याचशा मुलाखती आमच्या बँकेच्या संदर्भात आल्या, बऱ्याचशा काही गोष्टी आल्या, तर बऱ्याचशा लोक किती खोटारडेपणाने सांगत आहेत हे तुम्हाला उद्या रिझल्ट आला की आम्ही आपल्याला जरूर या बाबतीत सांगू. कारण आतापर्यंत जे कधी न दिसणारी पक्षाच्या नावाखाली ही नवीन नवीन फुलं तयार दिसत होती. ही कधी चिखलातली फुलं होती, कधी पाण्यातली फुलं होती, कधी काय, फक्त आमच्या पक्षाच्या नावाखाली
हे कुठेतरी आज गाडबोल लावण्यापेक्षा पॅनल हा महत्वाचा होता. आणि पॅनल माननीय आमदार किसन कथोरे, माननीय माजी आमदार हितेंद्रजी ठाकूर आणि आमच्या ह्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आहे. आणि आम्हाला समोरासमोर आहे तरी पण सांगतो आम्ही याच्या बरोबर केलाय त्याच्या कोणच नाही. सगळे आमच्यामध्ये काँग्रेसवाले आहेत, कम्युनिस्टवाले आहेत, सगळ्याच पक्षाचे आहेत या ठिकाणी. तुमच्यासोबत आलेले जे बिनविरोध निवडून आलेले त्यातले 2 जण सुद्धा अजून त्यांच्यासोबत आहेत असं सुद्धा काही नाही अहो हंतील आता उद्या दिसेलच ना कोण कोणाच्या बरोबर आहे हे दिसतील ना. आजपर्यंत ज्यांच्या नावाने आहेत ज्यांना फोन केलाय आता ते सांगतात आम्हाला विचारतात तर काय करावा. हे अशा पद्धतीचे फोन आम्ही पण करू शकतोय आणि आम्हाला पण पोकल काही गोष्टी बोलता येतात. परंतु आम्हाला काही ज्या आमच्या आमदार साहेबांनी आम्हाला आमच्यावर जे संस्कार घडवलेले आहेत त्या संस्कारातच आम्ही या बँकेवर सुद्धा आम्ही एवढ्या वर्ष काम केलंय आणि अगदी मनापासून आमची बँक आपण स्वतःही काही जणांनी सांगितलंय की ही बँक अतिशय चांगल्या पद्धतीची अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 1 नंबर आहे, देशामध्ये 2 स्वतःच म्हटलेले आहेत. मग तरी सुद्धा ते मग आम्ही असं केलं तसं केलं हा म्हणण्याचा कार्यक्रम केलेला आहे. आता तुम्ही एक उल्लेख केला की त्यांच्या नेतृत्वाखाली कधी कोण निवडून आलेलं नाहीये, पण त्यांनी काल ज्यावेळी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली त्यावेळी चेअरमॅन म्हणून राजेंद्र पाटील जे होते ते माझ्यामुळे त्यांना मीच चेअरमॅन केलं असं सुद्धा वक्तव्य केलं. स्वतः कसा निवडून आले त्यांना विचारावा. ह्या राजेश पाटीलनी काय केलंय त्यांना विचारा. ज्या वेळेस चेअरमन व्हायचं मग आमचे पालकमंत्री गणेश नाईक होते त्यावेळेस त्यांना माहिती आहे त्यांना सुद्धा कशा पद्धतीने केलाय. कशाला म्हणता आम्हाला माहिती आहेत ना कुठे काहीतरी कोणाला खोटं सांगत नाही. आम्हाला आमच्यामध्ये शिकवत नाही, आम्ही कोणावरही आरोपी करत नाही. परंतु राजेला 9 महिन्याचा करणारा आणि 9 वर्षे राहणारा हे किसन कथोरे हितेंद्र ठाकूरच आहेत. हे कोणाची आहे ना स्वतः निवडून जीवावर आलात तुम्ही दुसऱ्याला आणलात आणि पक्षाचा पंख हातात घेता. याच्यात पंख नसतो, स्वतःच्या जीवावर आम्ही असतोय आणि आम्ही लोकांच्या मध्ये असतोय, लोकांच्या शेतकऱ्यांच्या मध्ये असतो म्हणून आम्हाला शेतकरी मतदान करतात. ते जे आपल्या बँकेवर मतदार शेअर होल्डर असतात ते मतदान घेतात आणि त्यांना आम्ही यासाठी चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडे लक्ष देतो म्हणून आज आम्हाला मतदान आजपर्यंत आम्ही निवडून आताही दिसेल थोडंच वेळ राहिलेलं आहे म्हणून आम्हाला काही चिंता नाही. आम्ही भरघोस आमचे या ठिकाणी 21 म्हणत नाही आम्ही 21 म्हणत नाही परंतु आमचे 17 तर 100% आता निवडून आलेले आहेत. सहकार मॅनेजपेक्षा 15 मतं जास्त घेऊ आणि आमचा विजय होईल असा विश्वास शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी. आता ज्ञानेश्वर म्हात्रेंना सहकाराचा मला माहित नाही. ते आजच मला दिसले पार्टीचे कुठले आहेत मला माहिती नाही. आज दिसले पण मला त्यांच्याबद्दल बोलायचे नाही. आम्ही घरचे का कुठले काही माहिती नाही परंतु आम्ही त्या ज्ञानेश्वर म्हात्रेंबद्दल बोलतो. त्यांना सहकाराचा काही माहिती नाही. त्यांना शिक्षणाचा ते आमदार आहेत आणि शिक्षणासंदर्भात मी त्यांच्याशी काही बोलू शकत नाही. ते आमचे एक उल्लेख केला तुम्ही सुरुवातीला की पक्षाची निवडणूक नाहीये पण बऱ्याच आमदार किसन कथोरे यांनी पक्षाचा लोगो वापरलाय, नाव वापरलाय असा उल्लेख असा आरोप सहकारामध्ये कधी लोगो असतो का हे एवढे आव्हान बोलतात. पूर्ण महाराष्ट्रभर हे देशाचं नेतृत्व केलेलं आहे. दिल्लीतून गल्लीत आल्यात. कधी याच्यावर अमित भाई शहाचं नाव घेतलंय, देवेंद्रजींचं नाव घेतलंय आणि ते आमचे प्रदेश अध्यक्षांचं नाव घेतात. आमचा त्यांच्यावर अगदी भरोसा आहे. आमचा त्यांच्यावर पण भरोसा आहे, त्यांचाही आमच्यावर भरोसा आहे. आम्ही हे अशी पोकल जे बोलतात ना यांना मागच्या वेळेला आम्ही दाखवलेला आहे. त्यांची लोकांनी किस्ती हे केलाय. आम्ही बदलापूरमधून चांगला प्रतिसाद देऊन पण लोकांनी काय त्यांच्यावर घणाघाती केलं ते स्वतः नाही करू शकले तर ते काय दुसऱ्याचं काय आणि याच्यात कधीच नाही. ते फक्त दुसऱ्यालाच लोटणार आहे. अर्थात ही पक्षाची निवडणूक नाहीये हे सगळ्यांना माहिती आहे परंतु आता बघत असाल भाजपा विरुद्ध भाजपा असंच चित्र म्हणजे किती लपवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा हे चित्र दिसतंय. भाजपा विरुद्ध भाजप नाही हे सहकाराविरुद्ध सहकार आहे. सहकार मग ते ऐकून घ्या ना. सहकार ज्या वेळेस ते होते सहकार विरोधात सहकारच होते त्यावेळेला सगळे होते ना ते स्वतःच बोलतात ना मी हितेंद्र ठाकूरांच्या बरोबर चर्चा केली. ऐकून घ्या तुम्ही काय म्हणता तेच म्हणत होते ना आम्ही हितेंद्र ठाकूरांच्या बरोबर चर्चा केली यांच्या बरोबर चर्चा केली. मग तुम्ही स्वतःचा पॅनल करता
मग त्यांच्याबरोबर कशासाठी तुम्ही गेलात? तुम्हाला त्यांनी विश्वास नसेल त्यांचा, म्हणून तुमच्याबरोबर चर्चा नाही केली. पण आपल्या भाजपा पक्षाचे मुख्य नेतृत्व जे आहेत रवींद्रजी चव्हाण त्याला- यांनी परिवर्तनचा प्रचार केलाय, परिवर्तन पॅनल त्यांचा आहे असं ते म्हणालेले आहेत. आणि असं असताना आज एवढ्या मोठ्या म्हणजे सहकार पॅनल सोबत तुम्ही दिसताय. आणि बघा आमच्या प्रदेशाध्यक्षांचा काय की त्यांना आम्ही पण त्यांच्या बरोबर चर्चा करायला भेटायला गेलो होतो. त्यांनी सांगितलं आपण सगळ्यांनी बसू, परंतु आता तुम्हाला ह्या भेवंडी लोकसभेमध्ये तुम्ही बघितलेलंच आहे की खोटं पण असेल ते खरं करण्याची क्षमता आणण्याचा त्यांचा योग हात चांगला हात कोणी घेऊ शकत नाही. तुम्ही आताशीच बघितलं की इथे इतके टक्के होणार, तिथे तितके टक्के होणार. आणि झूट पण नीट कसं बोलता येतो ते आमच्यामध्ये नाही ना. खरं आम्हाला तेवढं झूट असेल तर झूट, खरं असेल तर खरंच बोलण्याची आमची आहे. आमच्या ते कधीही बोलतात, कतोरे एकच बोलतात, ते एकच बोलतात ना, खरंच सरळच चालतात. ते कुठल्या वाकड्या गल्लीत कुठे बघत नाही, सरळ रस्त्यात बघतात, सरळ येणाऱ्या जनतेबरोबर असतात, सरळ येणाऱ्या शेतकऱ्यांच्या बरोबर असतात. म्हणून कुठल्या खरं खोटं त्यांना हे करत नाही. हे खरं पण नाही बोलत नीट आणि खोटं पण नीट बोलत नाही. मग त्याच्यामुळे आम्ही काही त्याच्याबद्दल जास्त काही बोलू शकत नाही. अर्थात तर धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. उद्या खरं तर या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. 3-3:30 वाजेपर्यंत निकाल समोर येईल. विश्वास राजेजी पाटील सहकार पॅनलचे जे आहेत त्यांनी व्यक्त केल्या जवळपास 17 जे काही उमेदवार आहेत आमचे निवडून येतील असा विश्वास त्यांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेला आहे. खरं तर ही निवडणूक प्रतिष्ठेची निवडणूक ठरते, कारण की प्रत्येक आपला जो पॅनल आहे तो पॅनल सरस ठरण्यासाठी, जिंकवण्यासाठी प्रत्येकानं आपले प्राण पणाला लावलेले आहेत. त्यामुळे उद्या हा निकाल नेमका कुणाच्या बाजूने लागतो, कुणाचं पारडं जड ठरतं हे सुद्धा येणारी वेळच ठरवेल. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज 1 मराठी.